15व्या विधानसभेची निवडणूक आता महत्त्वपूर्ण टप्प्यावर येऊन ठेपली आहे। निवडणुकीच्या अनुषंगाने गेल्या 15 दिवसापासून मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले। महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी वातावरण निर्मिती केली। विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा सोमवारी संध्याकाळी थांबल्यानंतर सर्वच उमेदवारांचे लक्ष मतदानाकडे लागले आहे। उमरगा मतदारसंघात 10 उमेदवार उभे राहिले आहेत, तर मतदारसंघातील 3,16,046 मतदार बांधव आज दिनांक 20 नोव्हेंबर बुधवार रोजी सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 या वेळेत मतदानाचा अधिकार बजावत आहेत। याच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघात मोठ्या शहरांमध्ये मुरुम शहर हे बहुसंख्य मतदार असणारे शहर असून त्यात प्रामुख्याने पुरुष मतदारांची संख्या 7,694 तर महिला मतदारांची संख्या 7,165 व 1/3 मतदार आहेत। असे मिळून तब्बल 14,807 मतदार बांधव मुरुम शहर भागात आहेत। याच अनुषंगाने सकाळी 9 वाजेपर्यंत मुरुम शहरात 5.59% तर सकाळी 11 वाजेपर्यंत 19.15% मतदान पार पडले। यावेळी प्रतिभा निकेतन विद्यालय येथील बूथ क्रमांक 242 ची मशीन थोड्या वेळासाठी बंद पडली होती, ती पुन्हा सुरू करण्यात आली। त्यानंतर पुन्हा मतदान प्रक्रिया सुरू झाली। दुपारपर्यंत हाती आलेल्या बातमीनुसार शहरातील सर्वच ठिकाणी वातावरण अगदी खेळीमेळीचे होते, तर पोलीस प्रशासन यांनीही चांगल्या पद्धतीने कामगिरी बजावली। याशिवाय विविध पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सर्वसामान्य नागरिकांना योग्य सहकार्य केले।